अवधूतजी, पहिला प्रश्न अर्थातच तुम्हाला आहे की इतक्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जागा वाटप झालं नाहीये, यादी समोर आलेली नाहीये, असं महायुतीच्या बाबतीत आणि खास करून भाजपच्या बाबतीमध्ये फार अभावाने पाहायला मिळतं. नक्की काय होतंय, का गणित जुळत नाहीये? असं काही नाहीये. विधान परिषदेची निवडणूक आहे ही. ही काही विधानसभा किंवा लोकसभेची निवडणूक नाही की जिकडे उमेदवाराला खूप प्रचार करावा लागतो, प्रसार करावा लागतो. ही इनडायरेक्ट इलेक्शन आहे. त्यामुळे मतदार नेमके आपले कुठे आहेत हे आम्हाला माहिती आहे. प्रत्येक जे विधान परिषदेचं कार्यक्षेत्र आहे, ज्यातनं उमेदवार निवडून येणार आहे, त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेल्या आमच्या नगरसेवक म्हणा, सदस्य म्हणा, यांची एक्झॅक्ट संख्या आम्हाला माहिती आहे. तर त्याच्यामुळे आमचे उमेदवार निवडून येणार, नाही येणार याचं पक्क गणित माहिती आहे. आता फक्त प्रश्न राहिलेला आहे, की एका सुपीक जमिनीमध्ये आपण कुठचंही झाड लावू शकतो आणि ते निवडून जगणारच आहे, फळफुल देणारच आहे. यामुळे अनेक जण इच्छुक आहेत. मोठा पक्ष आहे. शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी पण काँग्रेस पण पक्ष हे अवधूतजी, 3 मोठे पक्ष आहेत. अगदी अवघे त्यामुळे एक त्या मोठ्या इनमीन 3 पक्षामध्ये दिवस जास्त उरलेले, इच्छुक त्यातही प्रोडक्टिव्हली एकच दिवस आहे कारण उद्या परवा सुट्टी असेल. मग अशा परिस्थितीमध्ये विलंब का लागतोय? कारण तुम्ही तर म्हणताय की खूप सुपीक जागा आहे, चढाओढ आहे वगैरे, हे सगळं मान्य आहे, पण त्याचबरोबर मित्रपक्षांना जागा देण्यामध्ये कुठेतरी प्रचंड रस्सीखेच असल्याचं चित्र आहे. मला असं वाटत नाही. कुठे रस्सीखेच तुम्हाला दिसते, आम्हाला काही दिसत नाही. प्रत्येकाची इच्छा असते, की आपली जास्तीत जास्त लोकं निवडून यावीत. त्या दृष्टीने ते प्रयत्न करत असतात, संख्याबळ मांडत असतात, गणितं मांडत असतात आणि याचा सगळा जे काही तुम्ही फॉर्म्युला म्हणा, हे सगळं ठरलेलं आहे आणि कोणाला उमेदवारी द्यायची काही नाही. याच्या सर्व याद्या, भारतीय जनता पक्षाच्या याद्या हा दिल्लीमधल्या हायकमांडकडे गेलेल्या आहेत. अर्थात राष्ट्रवादीच्या नेत्या पवार वहिनी किंवा शिंदे साहेब हे राज्यस्तरीय नेते आहेत. त्यांच्याकडे त्या फायनलाइज होतील. अर्थात त्यांना ज्या सीट्स जाणार आहेत, त्यांचं कोणी उमेदवार बर असतील तर त्यांचं त्यांनी ठरवावं. बर भारतीय जनता पक्षाचं कमळ घेऊन जो उभा राहील तो आमचा उमेदवार आहे आणि आम्ही व्यक्तिनिष्ठ पक्ष नाहीच आहोत. बर त्यामुळे जो बर उमेदवार देईल तो आमच्या संघटनेचा उमेदवार असेल.